आज आम्ही सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांनी दिबांची वारी दिल्लीच्या दारी या घोषणेनुसार 27 गावगट सर्वपक्षीय संघर्ष समिती यांच्या आयोजनानुसार सर्व पक्षीय आणि सर्व स्थानिक भूमिपुत्र यांच्या वतीनं गेल्या 3 वर्षापासून जे प्रलंबित विषय आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी सातत्याने 10 ते 12 वर्ष हा भूमिपुत्रांचा लढा आहे आणि सर्व पक्षीय सर्व भूमिपुत्र हा लढा लढत आहे. 2022 ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी बहुमताने म्हणण्यापेक्षा सर्वांच्या संमतीने ठराव घेतला आणि त्या ठरावानुसार या विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारचा ठराव हा केंद्र सरकारकडे पाठवला. परंतु गेली 3 वर्ष हा ठराव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. याच्यावर कुठलाही निर्णय होत नाही. काल आम्ही स्वतः राममोहन नायडू साहेब यांची भेट घेतली. खासदार श्रीकांत शिंदे साहेबही होते. परंतु त्यांनी सांगितलं का हा अंतिम टप्प्यात म्हणजे केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या मंजुरीसाठी गेलेला आहे. परंतु हा विषय 3 वर्ष झाले कॅबिनेटच्या मंजुरीसाठी गेलेला आहे. नुकतंच आपण पाहिलं असेल का एक 15 दिवसापूर्वी मला वाटतं एका विमानतळाला कुठलं विमानतळ हा त्याला नमो एअरपोर्ट म्हणून नाव देण्यात आलं आणि मला वाटतं 3 वर्षात त्या विमानतळाचं काम होऊन ना 3 वर्षात ते नावही देण्यात आलं त्वरित. तर आमची तीच मागणी आहे आणि आमची म्हणण्यापेक्षा सगळ्याच भूमिपुत्रांची बरं तिथं दुसरं नावही नाही कोणाचं ऑब्जेक्शनही नाही. महाराष्ट्र सरकारने विधानसभा असेल विधान परिषद असेल दोन्ही सभागृहांनी एकमताने ठराव घेतला आहे. पण तरी सुद्धा 3 वर्ष हा विषय केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. तो लवकरात लवकर मंजूर करावा या मागणीसाठी येत्या 5 तारखेला सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उद्या स्थानिक भूमिपुत्रांचं आंदोलन आहे जेणेकरून केंद्र सरकारचं लक्ष वेधावं आणि या विषयावर लवकरात लवकर निर्णय घेऊन मार्ग काढावा अशी विनंती करण्यासाठी आणि केंद्र सरकारला सूचित देखील करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. जंतर नाही आंदोलन हे जंतर मंतर आहे. आम्हाला 500 लोकांचीच परमिशन दिलेली आहे. परंतु जास्तीत जास्त आपल्यालाही कल्पना असेल तर याच्यात आमची लोक ही स्वयंस्फूर्तीनेच भाग घेतात. कोणालाही आम्हाला कुठल्याही भूमिपुत्राला सांगायला लागत नाही. त्याच्यामुळे साहजिकच जरी 500ची परवानगी असली तरी हजारोच्या संख्येने लोक येतील. परंतु शिस्तबद्ध आणि चांगल्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात येईल. लोकसभेमध्ये आपण अनेकदा हा विषय मांडलेला आहे. असं असताना देखील केंद्र सरकारची या विमानतळासंदर्भात अनास्था का आहे? बघा लोकसभेत या विषय झाला मधल्या काळात मला वाटतं 8 महिन्यापूर्वी गेल्या ऑक्टोबर का नोव्हेंबरला असेल मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात बैठकी घेतली आणि त्यांनी पॉझिटिव्ह असल्याचं देखील आम्हाला सांगितलं आणि 3 महिन्याची वेळ घेतली का येत्या 3 महिन्यात आम्ही या विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ. परंतु लोकसभेत बोललो विधानसभेत एकमताने ठराव मंजूर झाला मग अडले कुठं. नाही नाही 1 दिवसाचं लाक्षणिक आंदोलन सहभागी कोण कोण होणार आहे? भूमिपुत्र म्हणताय मगाशी बोलताना उल्लेख केला की श्रीकांत शिंदेचा पाठिंबा होता. तो उद्याच्या आंदोलनाला सर्वपक्षीय लोक असतील की फक्त तुम्ही एकटे? नाही नाही सर्व पक्षीय लोकांचा पाठिंबा आहे. म्हणजे काँग्रेसचेही खासदार असतील आमचे राष्ट्रवादीचे 8चे 8 खासदार असतील शिवसेना शिंदे गटाचे खासदार असतील उद्धव साहेबांचे देखील खासदार असतील. तर साहजिकच आपण पाहिलं असेल की तिथून निघताना भारतीय जनता पार्टीच्या देखील नगरसेवकांनी बसमध्ये सोबत आलेले आहेत. एकंदरीत सर्व पक्षीयांचा तुम्हाला सांगितलं ना असं हे खूप कमी असतो की विधानसभा विधान परिषदमध्ये एकमताने ठराव मंजूर केला जातो. असे ठराव हाताच्या बोटावर मोजण्यासारखे असतात आणि त्याच्यातला हा ठराव पण तरी सुद्धा एवढा उशीर लागतो आणि म्हणून त्याचं त्या बाबतीत ते आंदोलन आहे. साधारणतः आपण असं उल्लेख केला की बसने अनेक लोक येणार आहेत. साधारणतः किती बसेस येणार आहेत आणि कुठल्या कुठल्या बसेस कुठून येतात? नाही बस आमच्या 10 ते 12 बसेस येणार आहेत. रेल्वेने अनेक लोक आलेले आहेत विमानानेही आलेले आहेत. असे साधारणतः ठीक आहे 2-3 हजार तरी लोक असतात. थँक्यू.